नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेत आजच्या जबरदस्त लेटेस्ट प्रोमो जस्ट रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये खूप अत्यंत असा धक्कादायक प्रकार दाखवलेला आहे. पण हाच प्रकार धक्कादायक फक्त आणि फक्त तो म्हणजे नंदा अक्कासाठी. तर इकडे मात्र आता अलक नंदा समोर ही जे काही तिचा प्लॅन केलेला असतो तर त्या प्लॅननुसार आता इकडे श्रावणी तिच्यावर भारी पडणार आहे. हो, आता जो दौलतरावावर एक खूप मोठा आरोप नंदा अक्काच्या बाईने लावलेला आहे. नंदा अक्काच्या त्या बाईने जिला आता नंदा अक्काने दौलतरावाला भर रस्त्यावरती बदनाम करण्यासाठी सांगितलं असतं, त्या बाईला घेऊन आता चक्क श्रावणी इकडे मात्र विश्वंभरच्या घरी पोहोचलेली आहे. आणि त्यानंतर नंदा अक्काचा अलकनंदाचा खरा चेहरा विश्वंभर समोर आणलेला आहे. आणि मात्र जो आरोप नंदा अक्काच्या सांगण्यावरून विश्वंभरने आता इकडे श्रावणीवरती लावलेला होता तो म्हणजे की गोळ्या बदललेला आहे आणि इंजेक्शनचा तो मात्र पुराव्यासकट सिद्ध करत नंदा अक्कानेच म्हणजे अलकनंदानेच आता इकडे हे सर्व काही तुमच्या सोबत केलेलं आहे. मी आणि शुभू फक्त तुमचा जीव वाचवण्यासाठी बंगल्यावर आलेलो होतो हे आता पुराव्यासकट सिद्ध केलेलं आहे. तेव्हा मात्र आता विश्वंभरचा राग अनावर होतो आणि मात्र इकडे नंदा अक्काला चांगली जन्माची अद्दल घडते. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे प्रेक्षकांनो हे आपण सविस्तर बघूया. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता श्रावणीला खूप त्रास देत असते ती म्हणजे आता अनुराधा आणि तिची नणद शोभा. कारण आता त्यांना असं वाटत असते अनुराधाला शोभा प्रचंड आता सांगत असते की बघ ना तुझा शब्द पाडून ही विश्वंभरच्या घरी गेली म्हणजे तुझी सून ना तुझ्या ताब्यात नाही. आणि आता ही हळूहळू आपल्याला शुभूला तिच्या ताब्यात तर केलंच पण आता साणूसुद्धा तिच्या ताब्यात गेले. काही दिवसांनं तुला आणि बाबाला सुद्धा तिच्या ताब्यात करेल आणि या घरावर हुकूम गाजवणार. तेव्हा मात्र आता इकडे लगेच श्रावणी बोलते की ताई तसं मी काहीही करणार नाही आहे. आणि तेव्हा मात्र लगेच इकडे आता मार्केटमध्ये गेलेले असतात ते म्हणजे दौलतराव मार्केटमध्ये गेलेले असतात. तर इकडे मात्र आता खूप मोठा असा डाव रचलेला असतो अलकनंदाने. तेव्हा मात्र अलकनंदा आता स्वीटीसोबत एका बाईला प्लॅन करते आणि आता आज दौलतराव जेव्हा कुठं दिसतील त्या ठिकाणी कुठं आता दौलतराव जाणार आहे त्याच्यावर वॉच ठेवा आणि लगेच आता मात्र विश्वंभरसुद्धा त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि तेव्हा आता दौलतरावावर ही जी काही बाई आहे ते हात पकडण्याचा आरोप लावत आता विश्वंभरनेच हे सर्व काही केलेलं आहे असं आता प्लॅन करत असते. आणि तसंच होते. दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आता इकडे दौलतराव जातात आणि एक बाई आता बेशुद्ध पडते. पण दौलतरावच्या मनात मात्र बाकी काहीही नसते. एका चांगुलपणाचाच फक्त आधार घेऊन आता दौलतराव तिला पकडतात आणि ताई तुम्हाला काय झालं. पण मात्र आता बेशुद्ध पडल्याचं नाटक करणारी बाई आता इकडे मात्र शुद्धीवर येते आणि आरडाओरडा करत सांगते की दौलतरावानेच हे केलेलं आहे आणि दौलतरावाने माझा हात पकडला. तेव्हा मात्र शिक्षण मंत्री तिथं उपस्थित असतात आणि बोलतात की तुमच्या इकडून जे होते ना हे शिक्षण मंत्री तुम्हा सर्वांना आदेश देते की या दौलतरावाने जे तुमच्यासोबत केलं त्यानुसार तुम्ही आता जे तुम्हाला वाटते ना ते सर्व पनिशमेंट याला द्या. आणि हा व्हिडिओ होते व्हायरल. तेव्हा मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ जेव्हा दौलतराव घरी जाता आणि तेव्हा आता अनुराधा बोलते काय झालं तुमची ही अशी अवस्था कोणी केली. आता तेव्हा लगेच शोभाच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन पडते आणि त्यामध्ये आता हा दौलतरावांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आता इकडे शोभा बघते. तेव्हा मात्र आता शोभाला त्यामध्ये शिक्षण मंत्रीसुद्धा देतात आणि इकडे आता अनुराधा आणि ननद शोभाचा आता खूप मोठी मिस्टेक होते की हे सर्व काही इकडे विश्वंभरनेच घडवून आणलेलं आहे. आणि श्रावणी हे सर्व बघून मात्र चकित होऊन जाते. आता श्रावणीला असं वाटते की खरंच हे बाबाने घडवून आणलं असेल का. पण तिला तिच्या वडिलावर पूर्ण 100% विश्वास असते. तेव्हा मात्र आता ती वडिलाच्या बाजूनेच बोलते की नाही माझे वडील असं करू शकत नाही आणि स्वतःचा मोबाईल घेऊन लगेच आता बाहेर पडते. आणि बाहेर पडल्यावर इकडे मात्र आता लगेच खूप सर्चिंग केल्यानंतर तिला लक्षात येते की काहीही झालं तरी आता जेव्हा ती अपर्णासोबत बोलते तेव्हा काहीही झालं तरी हे सर्व घडून आणलं ते म्हणजे
तेव्हा अपर्णा बोलते की हो श्रावणी, हा जो काही व्हायरल व्हिडिओ मी दौलतरावांचा बघितला आणि यामध्ये 100% सांगतो स्वीटी घरी होती आणि तेव्हाच मात्र आता ती कुणातरी सोबत फोनवर बोलत होती, मी ऐकलं. कारण जेव्हापासून इकडे मात्र आता विश्वंभर म्हणजेच भैयासाहेबासोबत हे सर्व काही घडून आणलेलं आहे, तेव्हापासून मी या दोघींवर लक्ष ठेवून आहे. तेव्हा माझं अक्षर लक्षात आलं की दौलतरावाला आता बदनाम करण्याचा प्लॅन विश्वंभरने आहे असं सर्व आता इकडे दाखवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे हा प्लॅन आहे नंदा अक्का आणि स्वीटीचा. तेव्हा मात्र आता लगेच त्या बाईचा शोध, जो की नंदा अक्काच्या प्लॅननुसार ती बाई आता दौलतरावावर आरोप करते, त्या बाईचा शोध आता श्रावणी घेते आणि खूप सर्चिंग झाल्यानंतर त्या बाईचा शोध लावते आणि लगेच आता तिच्या घरी जात तिच्या कानाखाली मारते. आणि तेव्हा मात्र आता इकडे कानाखाली मारल्यावर ती बाई हादरते आणि बोलते की तू कोणाच्या सांगण्याहून असं केलं? तुला माहिती आहे का, मी शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे आणि मात्र आज तू माझ्या सासरेबाईसंग जे केलं त्याच्यात त्यांची काहीही गलती नाही. हे तू गुन्हा कबूल कर, नाहीतर मात्र तुला असं गजाआड घालेल ना की तुझी सुटका कोणीही करू शकणार नाही. आणि ज्याने तुला सांगितलं असं करायला ती व्यक्तीसुद्धा नाही, कारण माझे बाबा फक्त आणि फक्त माझंच ऐकता. तेव्हा मात्र आता शिक्षण मंत्र्याच्या पोरीनं स्वतः धमकी दिल्यानंतर आता जो काही स्वीटी आणि नंदा अक्काच्या प्लॅननुसार ती बाई आता खोटं नाटक करते, तिला घेऊन सरळ जाते आता बंगल्यावरती श्रावणी. तर बंगल्यावरती गेल्यानंतर आता विश्वंभर आणि इकडे नंदा अक्का बसलेल्याच असतात. तेव्हा आता नंदा अक्का बसलेले असतात तेव्हा श्रावणीला असं बघून मात्र आता नंदा अक्का जोरात ओरडते आणि विश्वंभरसुद्धा ओरडते. तेव्हा मात्र आता इकडे लगेच श्रावणी लगेच त्या बाईला तर सोबत घेऊन आलेलीच असते, पण त्या डॉक्टरांना सुद्धा सोबत घेऊन आलेली असते. तेव्हा मात्र आता डॉक्टरांना सुद्धा ज्या दिवशी नंदा अक्काने खोटं डॉक्टरांना बोलावले तर त्या डॉक्टरांना सुद्धा घेऊन आलेले असते. तेव्हा मात्र विश्वंभर बोलते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या घरी येण्याची? त्यावर आता इकडे श्रावणी बोलते की बाबा 2 मिनिट, मी तुमच्या घरी इथं राहण्यासाठी आलेली नाही आहे, पण माझ्या सासऱ्यावरती, माझ्या सासरच्या माणसावरती म्हणजेच ज्या या नंदा अक्काने घाणेरडे आरोप लावलेले आहेत त्याचंच मी शहानिशा करण्यासाठी आलेली आहे. हीच ती बाई होती ना जिने आरोप केला माझ्या सासऱ्यावरती की त्यांनी हिचा हात पकडला, चल बोल काय आहे इथं, आणि तुला कोणी करायला सांगितलं ते सुद्धा सांग. तेव्हा मात्र ती बाई आता लगेच नंदा अक्काकडे बोट दाखवते आणि या बाईनेच मला काही पैसे दिले होते आणि हिच्यासोबत स्वीटी नावाची मुलगीसुद्धा होती, हिनेच मला पैसे दिले आणि सांगितलं की जो काही माणूस आहे त्याच्यावरती असे आरोप लाव. सर मला माफ करा, मी पुन्हा असं कधीही करणार नाही. पण खरंच जो कोणी तो दौलतराव आहे त्यांची काहीही गलती याच्यामध्ये नाही आहे, काहीही चुकी नाही आहे. जे केलं मी पैशासाठी केलं आणि माझीच चुकी आहे. मी जेव्हा बेशुद्धीचं नाटक केलं तेव्हा मात्र त्या भल्या माणसाने तर मला एक ताई म्हणून मला पकडलं होतं, त्यांची यामध्ये काहीही चुकी नाही. तेव्हा विश्वंभर आता जोरात ओरडतो आणि बोलतो की नंदा अक्का हे सर्व खरं आहे का? खरी बोलते का ही बाई? तेव्हा आता नंदा अक्का असं बोलल्यावरती लगेच ती श्रावणीने जी बाई पकडून आणलेली असते त्या बाई पुन्हा बोलते की हो 100% साहेब, मी खोटं बोलत नाही आहे, मी या अगोदर खोटे बोलले, या बाईनेच मला पैसे दिले. तेव्हा ती बाई आता लगेच असं बोलून निघून जाते. तेव्हा मात्र नंदा अक्का खूप घाबरते आणि तेवढ्यातच शुभू त्या डॉक्टरला घेऊन येते आणि डॉक्टरसुद्धा आता काय खरं ते साहेबांसमोर आता बोलते. तेव्हा आता इकडे शुभू आणि श्रावणीच्या हुशारीने आणि अपर्णाच्या मदतीने इकडे भैयासाहेबासमोर आता विश्वंभर समोर खूप मोठा डाव इकडे नंदा अक्काचा आलेला असते आणि स्वीटीच्या कानाखाली मारत तर इकडे आता विश्वंभर तिला घराबाहेर काढते आणि पुन्हा जर या घरात आली तर पाय तोडून हातात देणार अशी तिला आता धमकीसुद्धा दिलेली असते. पण नंदा अक्काला आता विश्वंभरसुद्धा आणि श्रावणीसुद्धा जबरदस्त कानाखाली मारते आणि बोलते काय गं, हे तरी ठीक आहे दौलतरावावरती तू आरोप लावले, पण माझ्या लेकीवर माझा जीव घेण्याचा आरोप तू कसे लावू शकतो नंदा अक्का? अगं मी स्वतःची बहीण म्हणून तुझ्यावरती किती विश्वास ठेवला आणि तूच माझा विश्वासघात केला. आता नाही, बाद झालं. श्रावणी खरं तर मला तुझी माफी मागायला हवी की मी तुझ्या घरी येऊन तुझी चुकी नसताना सुद्धा मी तुझ्यावर नको ते आरोप लावले, त्यासाठी खरंच मला माफ कर बाळा. त्यावर श्रावणी बोलतो नाही बाबा, तुम्ही नका मला माफी मागू. त्यावर आता विश्वंभरचा राग प्रचंड अनावर होतो आणि नंदा अक्काला लगेच 1 तासाच्या आत हा बंगला सोडून जाण्याची धमकी देते, नाहीतर मी
तुला नंदा अक्का पोलिसांच्या ताब्यात देणार, असं आता धमकी इकडे विश्वंभरने आता नंदा अक्काला दिलेली असते. त्यामुळे आता श्रावणी आणि शुभूचा डाव सक्सेस झालेला असतो आणि नंदा अक्का त्या घरातून आता नंदा अक्काची हकलपट्टी स्वतः विश्वंभर करणार असते. तर असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी नवीन असाल चॅनलवरती तर आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.